सो हाय एव्हरीवन. सो सकाळचे वाजले 6 आणि मला 6:30ला निघायचं आहे. म्हणजे मी चालली आहे पालघरला. पालघरवरून कुठे हे पुढे तुम्हाला कळेलच की मी कुठे चाललेली आहे. नक्की बघा, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो थोड्या चुका वगैरे होतील, सो माफ करा. नेक्स्ट टाइम त्या होणार नाही अशी मी आशा ठेवते. आणि तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की म्हणजे काय चुकते, कसं करू काय. आणि आता मला ट्रेन पकडायची 7:30ची. सो मला ट्रेन मध्ये चढायला तर गर्दी असणार ऑब्वियसली. सकाळी चाललेली आहे. सकाळी जे जॉबला जातात त्यांना कळतच असेल सकाळी मग ट्रेनमध्ये चढायला इतकी गर्दी असते. सो मला फोन काढायला जमला तर मी काढेल. अरे शूट डायरेक्ट पालघरला घेईल पोचल्यावरती. मी तिकडे जायचं आहे. तिकडे तुम्ही एंडपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच की मी कुठे चाललेली आहे. आणि व्लॉग एन्जॉय करत राहा माझ्यासोबत. 1 hour later. सो जसे की मी तुम्हाला बोलली होती की मला ट्रेनमध्ये चढायला भरपूर गर्दी भेटणार आहे, जी की भेटली. सो मला जागासुद्धा नव्हती. सो मी काहीच शूट केलं नाही. सो डायरेक्ट पालघरला उतरली आणि तिथून आली मी सातपाटीला. सातपाटीवरून कुठे जाणार आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावाच लागेल की मी कुठे चालली आहे. आय एम सो एक्सायटेड. सो मी आजीसाठी आणल्या होत्या भाज्या. सो आपण आजीची रिॲक्शन बघूया काय असेल ती मी कॅप्चर करते आणि तुम्हाला दाखवेलच पुढे की काय आजीची रिॲक्शन होती तिला भाजी आणल्यावरती. सो भेटूया पुढे. ब्लॉग बघा. पाहिजे त्यांच्यासाठी मी भाजी मी आता आलेली आहे खुशालच्या घरी. सो आता आम्ही चालले आहोत अग्निमाताला. तर तुम्हाला पण दाखवते. ती समुद्राच्या मधोमध आहे. इतकी सुंदर आहे ना, खूप. सो तुम्ही पण चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. A few moments later. तर अग्निमाताला जाता जाता विचार केला की सातपाटीचं फिश मार्केट बघूया कसं असते. आणि बघा किती फ्रेश आणि ताजे ताजे मासे होते. मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही बघा. जितकं कॅप्चर करता आलं तितकं मी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्त कोलंबी वगैरे सर्व होतं, खूप काही होतं. बघा तुम्हाला दाखवते. कोलंबी बघा किती मोठी आहे कोलंबी ना, खूपच. बघा ना किती मोठा. आणि हा बघा किती मोठा असा आहे. सातपाटीच्या मच्छी मार्केटमध्ये आलेली आहे मी. बघा इथे किती फ्रेश ताजी ताजी मासे. सातपाटीचा फिश मार्केट तो की सकाळी 6ला मोठा मार्केट आहे. काही तासासाठीच असतो पण सकाळी 9 का 10 वाजेपर्यंतच असतो हा मार्केट. बस आम्ही व्हिजिट केला. आम्ही आता इथे पुढे दुसऱ्या घरी आलेलो आहोत. तिकडे चप्पल वगैरे काढले आणि आता चाललोय. तुम्हाला दाखवते अग्निमाता कशी समुद्राच्या मधोमध आहे. खूप चालत जायला लागते. सो तुम्ही पण चला माझ्या. सो असे या दगडावरून उतरून जायचं असते आणि ती देवी एकदम मधोमध आहे तिकडे. तुम्हाला दाखवते मी, चला. सो आता आम्ही बीचवर उतरलेले आहोत आणि एकदम तिकडे अग्निमाता आहे. तिकडे आता तुम्हाला दिसेल तर माहिती नाही, तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवेल. आणि आम्ही आता असे बीचमधून एन्जॉय करत पाण्यातून जाणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे किती पाणी आहे. बघा हे पाणी पण किती क्लीन आहे यार. मला असे पाण्यातून एन्जॉय करत जायला भरपूर आवडते, खूप यार. कधी पोचतो असं झालं. आता आम्ही पोचूच 10 मिनिट्समध्ये, तुम्हाला दाखवू. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. माहिती नाही कसं होईल, काय मिस्टेक तर होतीलच. सो मी ट्राय केला आहे बेस्ट करायचा. तो काय चुकलं वगैरे तर तुम्ही सांगा मला. तो बघत राहा आता आमची एन्जॉय. हे बघ किती पाणी आहे बघ यार. सिरियसली तुम्हाला मी दाखवते नंतर. सो फ्रेंड्स इकडे असं आहे ना की इकडे ना भरती ओटी असल्यावर, म्हणजे भरती असल्यावर तर जातच नाही, ओटी असली ना तरच जातात. कारण की इकडे भरतीच्या वेळेस इतका पाणी असतो ना, कमरेच्या वरपर्यंत असतो. तेव्हा इकडे कसे फिशिंगला वगैरे लोक इकडे सातपाटीच बीच आहे. सो तिकडे सातपाटीलाच अग्निमाता आहे. सो इकडे जातात. पाणी इतका असतो ना तिथे दगडापर्यंत असतो वर. तुम्हाला मी पहिल्या स्टार्टिंगला दगड दाखवलेलेच आहेत उतरताना. सो परत बघा, तुम्हाला कळेल की म्हणजे किती पाणी असतो. आता इकडे कसं आहे गॅप गॅप आहे. इथे सुक्का आहे, इकडे बिलकुल पाणी नाही आहे. आणि इकडून असं आता पाणी येतात ते समुद्रात छोट्या छोट्या लाटा. म्हणजे आता भरती व्हायला लागले, सुरू झालेली आहे. सो आम्हाला पटकन आता दर्शन करून जायचं आहे अग्निमाताचं. तर तुम्हाला दाखवते आता पोचूच अग्निमातेला. आपण इकडे अग्निमाता आहे, इकडे आपण आता पोचूच. सो फायनली मी अग्निमाताकडे पोचलेली आहे. तुम्हाला माझी फिलिंग्स काय सांगू, तुम्हाला कळतच असेल कारण तुम्हाला इतकं आवडते ना. हाय, आय कांट एक्सप्रेस माय फिलिंग्स. मला कधीशी यायचं होतं. मी म्हणजे डिसेंबर महिन्यात आली होती, पण मला इकडे नवीन वर्षाला सुद्धा यायचं होतं. सो मी फायनली पोचलेली आहे अग्निमाताला. ही अग्निमाता आहे अशी समुद्राच्या मधोमध आहे बरोबर. तिचे स्थान इकडे खाली आहे. अग्निमाता आपली आई इकडे आहे.
आणि असं आहे व्ह्यू इकडचा. इकडे पूर्ण आता पाणी येईल, आम्हाला घाई करावी लागेल कारण की आम्ही खूप लेट झालेलो आहोत. सो आम्हाला पटापट जायला लागेल कारण की आता भरती होत चाललेली आहे. हे बघा पूर्ण अशी समुद्राला लागून मधोमध आपली अग्निमाताही आहे इकडे. सो आम्ही आता वडेपाव खात चाललेले आहे मी, कारण की खूप भूक लागलेली आहे. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सो आता मस्त बीचवर समुद्राच्या मधून पाण्यातून वडेपाव खात एन्जॉय करत चाललेली आहे. दर्शन तर खूप मस्तपैकी झालं, पण आता मला घाई करावी लागेल जसं की तुम्हाला मी सांगितलेलंच आहे का ते. सो भेटूया आता पुढे. बाय. सो काहीच वाटी भेटते का इकडे बघायला लागलं. किती मोठी वाटी भेटली. तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की सांगा. आमच्या इथे वाड्या, शिंपल्या, काय अजून असं बरंच काय नाव असेल तुमच्याकडे. अशा खुबऱ्या वगैरे अशा काय बोलतात आता मला माहिती नाही. लहानपणी जमा केलेत बीचवर येऊन आणि ह्याच्याने मस्त फेविक्विल वगैरे चिटकवलं का नाव तयार होते ना. तर मग तुम्हाला दाखवते. पाण्यामध्ये कसं पटकन उचलायला नाही होत. मला दाखवते थांबा. अशा बघू शकता तुम्ही. ह्याच्याने नावं तयार करायची. फेविक्विकनी चिटकून फेविकॉल काही. किती छान असे. आता इथे जमा करायला होत नाही मला बिकॉज मला पाण्यामध्ये चालायला होत नाहीये. पाय असं खाली जातोय अशी का मी पडेल. सो मी आता वाड्या शोधणार आहे. त्या कशा शोधणार आहे तुम्हाला मध्ये ना. तुम्ही हा वाड्या शिंपल्या आपण ना त्याच्यामध्ये ना काहीतरी आहे तुम्हाला दाखवते. तर मग पाण्यात दिसेल. हे बघ कसं बाहेर येते. हे बघा दिसते का. दिसते कसं बाहेर येते. चालते माझ्या हातावरती. मी असं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये बघितलं कारण की लहानपणी फक्त हे असे रिकामे असायचे ना म्हणून कळायचं नाही ह्याच्यात काय असायचं. चालायला पण होत नाही. बुडली काय नाही ते फक्त माझी मस्ती चालू आहे. पण परत पडेल बाबा. तुम्हाला शिंपल्या बघायच्या आहेत का. लहानपणी कोणी अशा शिंपल्या जमा केल्यात का मला सांगा. हा मी तुम्हाला शोधून दाखवते थांबा. तो आता आम्ही मस्तपैकी जेवायला चाललोय. दर्शन करून आलो. आता जेवतो आणि आता आजीला विचारूया आजीने काय बनवलंय जेवायला. जी काय बनवलंय सांगा. मी मच्छी बनवले ना. दुसरा मुशीचा आणि मासा केलाय. आजी आमची लास्ट बोलायला. आजीला असं वाटते तिला जेवणाची ऑर्डर भेटतील म्हणून ते सांगत नाही. चला आपण जेवल्यानंतर भेटूया. टाटा बाय बाय. सो गाईज मी आता फायनली घरी पोचलेली आहे आणि मी काहीच शूट केला नाही कारण की पालघरवरून घरी येताना भरपूर अशी गर्दी होती ना ट्रेनला. इतकी मला फोन करायला भेटलाच नाही. तर मी आता नुकता जस्ट घरी आलेली आहे 7 वाजता. सो मी इथेच माझा व्लॉग एंड करत आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ओपन केलेला आहे आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देईल आणि मला कमेंटमध्ये सांगा की असेच अजून ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का. सो टाटा बाय बाय. भेटूया परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.